बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसंग्रामने तटस्थ भूमिका घेतलेली आपण पाहिलेली आहे। ज्योतिताई मेटे आपल्या सोबत आहेत, त्यांनी मतदानाचा हक्क आता बजावलेला आहे। ताई, जे नवयुवक मतदार आहेत त्यांना काय आवाहन कराल आणि शिवसंग्रामची भूमिका जी आहे ती शेवटपर्यंत तटस्थ राहिलेली आहे, कसं पाहता या निवडणुकीला? मुळामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने यापूर्वीच शिवसंग्रामने तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केलेली आहे आणि ती पार देखील पाडलेली आहे। नव मतदारांना मी हे सांगू इच्छित, विशेषतः जे पहिल्या वेळेस मतदानाचा हक्क बजावत आहात, की एकतर भारतीय लोकशाही आणि भारतीय घटना जी आपण एकमेव द्वितीय म्हणू शकू अशी आहे, त्याच्यामुळे सुजाण आणि सजग नागरिक या नात्याने तुम्ही मतदान करा, जेणेकरून भारतीय लोकशाही दृढ आणि बळकट होण्यास मदत होईल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। शिवसंग्रामने जी भूमिका घेतली आहे त्यामुळे एखादा उमेदवार पडू शकतो किंवा विजयी होऊ शकतो अशा प्रकारची स्थिती आहे का? मुळामध्ये एखादा घटक तटस्थ भूमिका घेतो याचा अर्थ कुणीतरी विजयी व्हावं किंवा कुणीतरी पराभूत व्हावं किंवा कुणाला तरी अनुकूल प्रतिकूल परिस्थिती निर्माण व्हावी असा मुळीच दृष्टिकोन नसतो। तटस्थ भूमिका म्हणजे तिथे ती संघटना किंवा तो पक्ष सक्रिय असणार नाही, कुणाला तरी मतदान करण्यासाठी ती सक्रिय असणार नाही, एवढाच घ्यायला हवाय आपण। विधानसभेला काय रणनीती असणार आहे किंवा काय भूमिका असणार आहे ही ज्या त्यावेळी आपल्याला पाहायला मिळेल ते आम्ही वेळोवेळी स्पष्टही करू। आताच त्याबद्दल भाकीत किंवा पूर्वानुमान करणं चुकीचं होईल। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।